ही आमची विनंती आहे। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरात काढलेल्या रॅलीत विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुरातील प्रशासकीय भवनाचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण। आशियातील सर्वात मोठ्या महाऔष्णिक वीज केंद्र असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रात 800 मेगावॅटचा अत्याधुनिक संच उभारण्याचा महाजनकोचा प्रस्ताव। कोल्हापूर विमानतळावर लँडिंग करताना लेझर बीमचा अडथळा आल्याची तक्रार वैमानिकाने केली दाखल। लेझर बीम मारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। तमाशा पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथल्या श्री मुक्ताबाई आणि श्री काळोबा देवाचा यात्रोत्सव सुरू। पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी वाशिम जिल्ह्यातली पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्यानं जनावरांच्या पाण्यासाठी शेतकरी हवालदिल। आणि जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी, जीवितहानी नाही।